नमस्ते, चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। नुकताच मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे रताळ्याची खीर। चला तर मग साहित्य पाहूया। रताळ्याच्या खीरीसाठी लागणारे साहित्य: 1 चमचा साजूक तूप, 2 ते 3-4 विलायच्या, 1 कप दूध, साखर आणि रताळे आणि थोडेसे काजू बदामाचे काप घ्यायचे आहेत। एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्यावर ही चाळण ठेवायची। मी 2 रताळी घेतलेली आहे, ही रताळी यामध्ये ठेवायची, स्टीम करायला शेगडी चालू करायची। 10 मिनिटे रताळ्याला वाफ देऊन घ्यायची आहे। रताळी शिजवण्यासाठी ठेवली होती, तर 10 मिनिटे झालेली आहेत। झाकण काढूया। 10 मिनिटे झालेली आहेत। छान अशी रताळी शिजली आहेत। काटा चमच्याने आपण पाहतो शिजलेत की नाही, हे बघा, काटा चमच्यामध्ये छान जातं, म्हणजे आपली रताळी चांगली शिजलेली आहे। तुम्ही पाहू शकता रताळी छान शिजवून वरचं सालपट काढून घेतलेलं आहे। आता ही रताळी किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायची आहे। किसणीच्या साहाय्याने रताळ्यांचा किस करून घ्यायचा आहे। आता काय करायचं, शेगडी चालू करायची। शेगडीवर ठेवलेल्या भांड्यामध्ये आणि यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। या साजूक तुपामध्ये काजू बदामाचे काप घालायचे आहेत। थोडासा रंग बदलला की काढून घ्यायचे आहेत। आता यामध्ये रताळ्याचा किस केलेला होता ना, तो घालायचा आहे। आणि आता रताळ्याचा किस तुपामध्ये खालीवर करून घ्यायचा। छान असा खालीवर करून झालेला आहे। आता ह्यामध्ये आवडीनुसार साखर घालायची आहे आणि विलायची। तर मी यामध्ये विलायची आणि साखर एकत्र दळून घेतलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये दूध घालायचं आहे। एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं। एक उकळी आली ना की गॅस बंद करायचा आहे। उकळी छान आलेली आहे। आता यामध्ये काजू आणि बदामाचे काप घालायचे आहेत। तर आपली रताळ्याची खीर छान अशी तयार झालेली आहे। आता शेगडी बंद करूया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया। काय मग, रताळ्याची खीर आवडते ना? एकदा नक्की करून पहा आणि तुमचा गुरुवार स्पेशल बनवा। तुम्हाला जर रताळ्याची खीर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। आता पुढचं एवढंच, बाय बाय।